नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VDK नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्तेमधील जलप्रतिबिंब हा घटक पाहणार आहोत. वेगवेगळ्या आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. मग त्यांनी स्कूलची परीक्षा असेल, जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा असेल किंवा इतर शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सुद्धा याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात आणि अगदी सोपे प्रश्न असतात. मात्र विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात आणि ते मार्क त्यांचे हातचे मार्क जातात. तर आज आपण जलप्रतिबिंब एखाद्या आकृतीचं कसे असेल किंवा कशा पद्धतीने आपणास ते ओळखता येईल हे पाहणार आहोत. त्या आधारित काही प्रश्न पाहूया. तत्पूर्वी प्रश्न पाहण्यापूर्वी याच्या काही लक्षात ठेवण्याच्या बाबी ज्या असतात त्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आता त्या कोणकोणत्या आहे ते पाहू आपण. तर लक्षात ठेवा, या घटकामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. जलप्रतिबिंबात आकृतीचा डावा भाग डाव्या बाजूला तर उजवा भाग उजव्या बाजूकडेच असतो. म्हणजेच काय हे पहा, या आकृतीमध्ये हा तुम्ही ह्या कार्टूनचा हात पाहू शकता, तो या बाजूला आहे. तर पाण्यातील प्रतिमासुद्धा म्हणजे हा जो आहे तो याच बाजूला राहणार आहे. तसंच हा जो आहे तो याच बाजूला राहणार आहे. पुढे पाहू. परंतु आकृतीचा वरचा भाग जलप्रतिबिंबात खाली उलट तर खालचा भाग उलट स्वरूपात वर दिसतो. म्हणजे खालचा भाग वरती आणि वरचा भाग खाली होणार आहे. काही अक्षरे व अंक यांचे जलप्रतिबिंब हुबेहूब असते. म्हणजे हे तुम्ही पाहिलं या ठिकाणी बघा, सीची पाण्यातील प्रतिमा तुम्हाला जशास तशी दिसणार आहे. डीची जसा डी आहे तसाच तो पाण्यामध्ये दिसणार आहे. या ठिकाणी ई, एच, आय, ओ आणि एक्स हे जे अल्फाबेट आहेत हे पाण्यामध्ये त्यांचं प्रतिबिंबसुद्धा सेम हुबेहूब जशाला तसं असतं. फक्त याच्यात तुम्हाला 2 बाबी लक्षात ठेवायच्या आहेत की पाण्यातील प्रतिमा जी असते, समजा आता मी तुम्हाला या ठिकाणी आपण हा टी काढला तर तुम्हाला विचारलं की याची पाण्यातील प्रतिमा कशी असेल, तर वरची बाजू खाली होणार आहे. म्हणजेच काय, ही जी खालची बाजू आहे ती जाणार आहे वरती आणि वरची जी बाजू आहे ती जाणार आहे खाली. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पाण्यातील प्रतिमेमध्ये वरची बाजू खाली आणि खालची बाजू या ठिकाणी वरती येते. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला राहणारी बाजू लेफ्ट साईडलाच राहते, राईट साईडला राहणारी बाजू राईट साईडलाच राहते. ओके, चला आता याच्यावर आधारित आपण प्रश्न सोडूया म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. बघा, आणखीन याच्यामध्ये काही बाबी ज्या आहेत ज्या आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. वॉटर इमेजमध्ये 0 जो आहे तो जशाला तसा आपल्याला दिसेल. 1, 2 याचे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे पाण्यामध्ये त्यांची प्रतिमा कशी बनते. आता याच्यामध्ये काही अंक आणि काही अल्फाबेट हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते कसं पहा, हा जो 3 अल्फाबेट आहे हा 3 अल्फाबेट लिहित असताना नेहमी प्रिंटिंगमध्ये कसा असतो, वरची बाजू लहान आणि खालची बाजू म्हणजे खालचा जो बाजू असतो ती थोडी मोठी असते. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेस आपणास नंबर दिलेले असतात त्यावेळेस नंबरमध्ये ही मायनर अगदी छोटी गोष्ट आहे, मात्र ती जर काळजीपूर्वक नाही पाहिली उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजेच काय, जो 3 आहे मी या ठिकाणी पुन्हा लिहून दाखवतो पहा. बाजू छोटी आणि खालची बाजू मोठी म्हणजे ही जी बाजू असते ही जास्त अंतर असतं याच्यामध्ये वरच्या बाजूच्या तुलनेमध्ये. म्हणजेच काय, या 3 या अंकाचं ज्यावेळेस पाण्यातील प्रतिबिंब बनणार आहे त्यावेळेस वरची बाजू मोठी आणि खालची बाजू छोटी अशा पद्धतीने पाण्यातील प्रतिबिंब बनतं. त्याच पद्धतीनं 8मध्ये सुद्धा सेम तसंच असतं. वरचा गोल हा खालच्या गोलपेक्षा छोटा असतो. म्हणजे हा छोटा असतो तर खालचा गोल मोठा असतो. म्हणजे अगदी या मायनर गोष्टी आहेत, मात्र या मायनर गोष्टीच आपण नेमकं परीक्षेमध्ये चुकवतो आणि आपले प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी चुकतात. तर वॉटर इमेजमधील जे लेटर्स आहेत ते बघा या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे आपण पाहिलं आहे की कशा पद्धतीने दिसतात. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हेच बाब लक्षात ठेवायची आहे. बी पहा, बी लिहिताना सुद्धा आपण काय करतो, वरचा बीचा जो भाग असतो गोल अर्धगोल तो छोटा असतो आणि खालचा मोठा असतो. तर आपण हे अगदी मायनर लेवलला हे ऑब्झर्वेशन करून आपल्याला त्या ठिकाणी आकृती निवडायची असते. म्हणजेच पहा, बी या ठिकाणी मी लिहून दाखवतो तुम्हाला. बी जर आपण लिहिला तर आपण या पद्धतीनं बी लिहित असतो, म्हणजे वरचा भाग छोटा आणि खालचा भाग मोठा. तर बीच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आयडेंटिकल कोणते अल्फाबेट आहेत ते आपण पाहिलं आहे आणि हे बाकीचे अल्फाबेट. चला तर यावर आधारित आता आपण काही प्रश्न पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी कशा पद्धतीने आपणास हे पाण्यातील प्रतिबिंब किंवा वॉटर इमेज आपल्याला कशी फाइंड करता येईल ते. पुढील प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय
क्रमांक निवडायचा आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स आयडेंटिफाय हाऊ द रिफ्लेक्शन ऑफ द फिगर इन द वॉटर विल लुक अँड सिलेक्ट इट्स ऑप्शन नंबर. म्हणजे या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्यावरून आपणास या 4 पर्यायापैकी कोणती उत्तर आकृती आहे आपणास ती ओळखायची आहे. चला आता पाहूया. आता पी, पाण्यामध्ये पीची प्रतिमा कशी बनेल? मग उलटा होईल. म्हणजेच काय, पी अशा पद्धतीने होईल. आता यसची ही बाजू तुम्हाला सांगितलं मी, लेफ्ट साईडची बाजू लेफ्ट साईडला, राईट साईडची बाजू राईट साईडला राहते. म्हणजेच यसची जो हा ओपन स्पेस आहे तो ओपन स्पेस याच साईडला राहणार आहे. म्हणजेच ही बाजू काय होईल? अशी होईल. तसंच या यसचं सुद्धा सेम असंच होईल. म्हणजे जर आपण ऑप्शनमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची आकृती कोणती आहे, तर ती आहे 3 नंबरची. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य असणार आहे. पहा, काही वेळेस अगदी ऑप्शनमधून सुद्धा तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं काही ऑप्शन जे असतात ते एलिमिनेट करून उत्तर काढणं सोपं जातं. जसे की मी तुम्हाला सांगितले होते की उजवी बाजू उजवीकडे राहते आणि डावी बाजू डावीकडे राहते. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं, यस हा कोणत्या बाजूला आहे, तर उजव्या बाजूला आहे आणि पी हा डाव्या बाजूला आहे. म्हणजे उत्तर आकृतीमध्ये सुद्धा हे त्याच बाजूला राहणार आहे. मात्र त्यांची काय होणार आहे, फक्त बाजू, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती होणार आहे. मात्र या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर पीची या ठिकाणी म्हणजे पी हा उजवीकडे गेलेला आहे. म्हणजे हे ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेट झालेलं आहे. त्याच्यानंतर जर या ठिकाणी पाहिलं तर सेम तसंच या पी तुमचा इकडे गेलेला आहे आणि या ऑप्शनमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणजे एकच या ठिकाणी जे ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की पी जो आहे तो त्याच बाजूला आहे. म्हणजे लेफ्ट साईडला होता तर लेफ्ट साईडलाच आहे आणि यस जो आहे तो राईट साईडला होता तर राईट साईडलाच आहे. केवळ काय झालेलं आहे, त्यांची जी दिशा आहे म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती झालेली आहे. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. चला आता हा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, या प्रश्न आकृतीचं प्रतिबिंब पाण्यातील कोणती आकृती दर्शविते हे आपणास या ठिकाणी ओळखायचं आहे. आता ओची पाण्यातील प्रतिमा कशी बनेल? ओ सेमच दिसणार आहे. आपण पाहिलं मगाशी जे आयडेंटिकल अल्फाबेट आहेत त्याच्यामध्ये ओ आहे. त्याच्यानंतर यल जो आहे बघा, हा स्पेस जो आहे यलचा तो या राईट साईडलाच राहणार आहे उत्तर आकृतीमध्ये सुद्धा. म्हणजेच हा जो यल आहे तो आपण पाण्यामध्ये अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे हा स्पेस आपणास एलचा इकडे दिसेल आणि डी जो आहे तो आयडेंटिकल अल्फाबेट आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे OLD अशा पद्धतीची आकृती जी आहे ती तुम्हाला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ऑप्शन क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट पाहू. जर ही आकृती आपण पाण्यामध्ये पाहिली तर मग ती कशी दिसेल? पहा, हा जो छोटा स्क्वेअर आहे तो याच ठिकाणी राहील. म्हणजे खालचा स्क्वेअर जो आहे तो वरती जाईल आणि वरचा मोठा स्क्वेअर आहे तो खाली जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा मोठा जो आहे तो या ठिकाणी खालती जाईल. ठीक आहे. हा जो यस मी तुम्हाला सांगितलं त्याची ओपन स्पेस इकडच्या साईडला आहे, हा इकडच्या आहे. म्हणजे हा जो आहे तो असा यस जो आहे तो उलटा होईल. मात्र दिशा त्याची तशीच राहणार आहे. म्हणजे उलटा यस होईल आणि एफ अशा पद्धतीने आपणास या ठिकाणी मिळेल. मग असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे पहा. अशी आकृती जर पाहिली आपण तर केवळ ऑप्शन क्रमांक 1 मध्ये त्याची योग्य उत्तर असणारी आहे. म्हणजे या ठिकाणी या क्वेश्चनचं आपलं राईट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. वॉटर इमेज जी आहे आपणास फाइंड करायची आहे. मग याची वॉटर इमेज म्हणजे हा जो यस आहे याची वॉटर इमेज हा ओपन स्पेस यसचा या साईडला आहे तर लेफ्ट साईडला आहे तर लेफ्ट साईडलाच राहणार आहे. म्हणजे यस जो आहे तो असा बनेल. त्याची बाजू आपणास चेंज करायची नाही आहे. फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती अशा पद्धतीने वॉटर इमेजमध्ये होतं. मग टीचं सुद्धा हा जो आहे तो उलटा होईल. ये जो आहे तो अशा पद्धतीनं मिळेल आणि आर जो आहे तो ही स्ट्रेट लाईन आहे. आरची ती स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर हा अशा पद्धतीने आपणास त्याची वॉटर इमेज मिळेल आणि टीची तर आपण पाहिलेलीच आहे. तर अशा पद्धतीची इमेज आपणास वॉटरमध्ये मिळणार आहे. तर त्याचा योग्य ऑप्शन पहा मग कोणता आहे तो. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पद्धतीची वॉटर इमेजचं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. चला यानंतर नेक्स्ट स्लाईड पाहू. पहा, यामध्ये 62 हा नंबर दिलेला आहे.
तर याचा आपणास वॉटर इमेज पाहायची आहे कोणती होईल ते. आपण या क्वेश्चनचा आन्सर इलिमिनेशन मेथडनं आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा, जो 6 आहे, मी काय सांगितलं होतं, 6 आहे तो लेफ्ट साईडला आहे आणि 2 आहे तो राईट साईडला आहे. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये सुद्धा याच पद्धतीनं असणार आहे. म्हणजे 6 या ठिकाणी आहे, 2 या ठिकाणी आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा 6 या ठिकाणी त्याची इमेज झालेली आहे, या ठिकाणी त्याची इमेज झालेली आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण आहे. मात्र ऑप्शन क्रमांक 4मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे, त्याची जी साईड आहे लेफ्ट साईडचा राईटला आणि राईट साईडचा लेफ्टला गेलेला आहे. म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी इलिमिनेट झालेला आहे. त्याच्यानंतर 6 जो आहे, 6चा ओपन स्पेस या साईडला आहे, राईट साईडला. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये सुद्धा हा जो 6चा ओपन स्पेस आहे तो याच साईडला होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, मात्र याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हा सुद्धा या ठिकाणी इलिमिनेट झालेला आहे. आता आपणास फक्त या 2मधून आपलं योग्य उत्तर पाहायचं आहे कोणतं आहे ते. आता मग पहा, या 6ला मी पाण्यातील इमेज कशी बनेल त्या पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. हा 6, हा 2 जो आहे तो स्ट्रेट अशी, मात्र 2ची स्टार्टिंग अशी झाली आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, तो असा स्टार्ट होईल आणि असा. तर अशा पद्धतीची इमेज कोणत्यामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. म्हणून याचं योग्य ऑप्शन जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये सुद्धा आपण इलिमिनेशन मेथडने कशा पद्धतीने आपणास आपलं योग्य ऑप्शन काढता येईल ते पाहू. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की त या ठिकाणी लेफ्ट साईडला आहे आणि य हा राईट साईडला आहे. असं कोणतं ऑप्शन आहे का की तुम्हाला या ठिकाणी त्याचे जी राईट आणि लेफ्ट साईडचे स्थान चेंज झालेलं आहे? तर असं एकही ऑप्शन नाही आहे. म्हणजे ते दोन्ही जे आहेत य आणि त त्यांच्या योग्य पोझिशनला आहेत. मात्र जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर त जे आहे तर त आपणास कसं या त्या ठिकाणी उलटं झालेलं पाहिजे, म्हणजे पाण्यामध्ये. मात्र या ठिकाणी पहा, जशास तसे त दिसत आहे. म्हणजे हे ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा, न जे आहे तर न सुद्धा पाण्यातील प्रतिमा कशी बनेल, अशा पद्धतीनं बनली पाहिजे, म्हणजे उलटं झालं पाहिजे. मात्र या ठिकाणी न स्ट्रेट आहे. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन तुमचं या ठिकाणी इलिमिनेट झालेलं आहे. आता याच्या बाबतीत पहा, याची स्ट्रेट लाईन ही सरळ होईल. त्याच्यानंतर या ठिकाणाहून तो जाईल आणि तो आतल्या साईडला येईल, कारण लेफ्ट साईडला त्याचं हा ओपन स्पेस आहे. मग हा याचा ओपन स्पेस लेफ्ट साईडलाच होईल. हा राईट साईडला आहे. म्हणजे हे ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी इलिमिनेट झालेलं आहे. म्हणजे तुमचं योग्य ऑप्शन जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट आता याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू. तर या आकृतीची आपण पाण्यातील प्रतिमा ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर ते आपणास कशी दिसेल पहा. पाण्यातील प्रतिमा आपण जर याची अशी ड्रॉ केली तर ते आपणास अशी दिसेल. म्हणजे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला यानंतर नेक्स्ट. आता या इमेजेस पहा. या इमेजेसमध्ये पाहिल्यानंतर आधी आपण त्याची लेफ्ट आणि राईट बाजू कोणती आहे ते पाहू. ही आहे लेफ्ट साईड, ही आहे राईट साईड. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये सुद्धा जी याची वॉटर इमेज आहे त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला हे आपलं घर असणार आहे आणि राईट साईडला हे त्याचं एंट्री डोअर असणार आहे. तर अशा पद्धतीची आकृती पहा. जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 पाहिला तर याच्यामध्ये त्याची बाजू चेंज झालेली आहे. म्हणजे हे इलिमिनेट झालेलं आहे. त्याच पद्धतीनं हे जशास तसं आहे, सेम आहे, ॲज इट इज. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आहे आपलं इलिमिनेट झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 हे 2च राहिलेले आहेत. मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या की या ठिकाणी नाहीत. म्हणजे आपलं डायरेक्टली आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे ऑप्शन क्रमांक 2. आता या क्वेश्चनमध्ये पहा. या क्वेश्चनमध्ये पाहिल्यानंतर आपणास क्वेश्चन फिगरवरून आन्सर फिगरमधील योग्य वॉटर इमेज असणारी आकृती निवडायची आहे. तर या ठिकाणी आपण ड्रॉ करून पाहूया कशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. मग वॉटर इमेजमध्ये माहिती आहे वरची बाजू खाली, म्हणजे खाली आल्यानंतर जो हा स्क्वेअर आहे तो स्क्वेअर याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा जो स्टार आहे तो याच्याजवळ या ठिकाणीच राहणार आहे आणि हा जो सर्कल आहे तो याच ठिकाणी राहणार आहे. तर अशा पद्धतीने कोणती आकृती आहे, मग ऑप्शनमध्ये पहा की जो स्क्वेअर आहे तो खालच्या साईडला आलेला आहे
तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4मध्ये आपणास अशा पद्धतीची इमेज मिळते. तर अशा पद्धतीने आपण आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी असेल यावर आज प्रश्न पाहिलेले आहेत. आरशातील प्रतिमा कशी असते यावर सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते तुम्ही नक्की पहा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या VDK नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.